नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी जरा संध्याकाळी आता ब्लॉग स्टार्ट करते आणि बघा संध्याकाळचं असं जे ओसरतं ऊन असतं ना, तर ते किती छान वाटतं. आणि इथे जी ह्या बाल्कनीमध्ये म्हणजे ही बेडरूमची मास्टर बेडरूमची बाल्कनी आणि इथे सगळी ही मोठी झाडं लावली आहेत. ते थोडंसं कपड्यांसाठी पण जागा ठेवली आहे, कारण मग आतमध्ये खूप कपड्यांचा पसारा होऊन जातो, म्हणून इथे सगळे जे मोठे कपडे येतात ते इथे वाळत घालते. आणि तिथे मी दांड्या पण लावून घेतल्या आहेत की ज्याच्यामुळे कपडे तिथे छान सुकतात बाहेरच्या बाहेर. तर इथे जे मी जास्वंदचं झाड होतं ना, इथे येताना जे आणलं होतं घरून, तर इथे ते इतकं छान होतं आहे ना, एवढ्या कळ्या येत आहेत त्या जास्वंदाला. मी दाखवलेलं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा. आणि म्हणजे झाडांना ना फक्त ऊनच नाही, त्यांना मोकळी हवा या सगळ्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात. तर ऊन असं डायरेक्ट येत नाही, कडक ऊन येत नाही, पण ओसरतं ऊन जरी मिळालं ना झाडांना तरी झाडं खूप छान होतात. तर असं झाडांची जी माझी हौस आहे ना ती इथे खूप छान पूर्ण होते, कारण झाडं खूप छान होतात. पण झाडांना अजून रेग्युलर खतं, त्यांना प्रॉपर केअर ह्याचीसुद्धा तेवढीच गरज असते. तर खतं पण मी आणलेली आहेत काय काय, तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता मी सध्या कुठे चालली आहे, तर सध्या मी चालली आहे ते म्हणजे दळण द्यायला. दळण संपलं आहे तर दळण काढते, दळण घेऊन येते आणि म्हणजे देऊन येते दळण, मग थोड्या वेळाने आणता येईल. त्यानंतर मला तूप आणायचं आहे देवासाठी, तर तूप घेऊन येते. अशा काही काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात. आपण नाहीतर डायरेक्ट झालं स्विगी करून टाकतो, तर स्विगीला काय होतात एक्स्ट्रा पैसे लागतात आणि त्यांचे मेंबरशिप जरी आपण घेतली ना तर तरी पण त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला एक क्रायटेरिया असते, एक लिमिट असते की तिथपर्यंत तुम्ही परचेस केलं तरच डिलिव्हरी फ्री होते. तर असं असतं आणि प्राइजेस पण थोड्याशा कमी जास्त असतात. म्हणून म्हटलं चला थोडंसं खाली उतरूया. आणि आता मी जरा स्टार्ट करणार आहे की थोडंसं वॉकिंग करायला, कारण खूप आळसपणा झाला आणि आता सणवारांमुळे आपण खूप सारं गोड धोड सगळं खातो, तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित म्हणजे आपलं रुटीन व्यवस्थित झालं पाहिजे. तर म्हणून सकाळचं पण थोडासा विचार करते की एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे आणि वॉकिंगला थोडंसं चाललं पाहिजे. रोज अर्धा तास तरी किमान आपण रोज चाललं पाहिजे. तर ॲटलिस्ट त्या निमित्ताने का होईना आपलं चालणं पण होऊन जातं आणि जे सामान वगैरे आपल्याला लागतं तर ते पण घेऊन येता येतं. तर चला पहिले मी जाऊन येते, त्यानंतर आल्यावरती तुमच्याशी बोलते. तूप घेऊन आली आणि बघा हे आमच्या इथे ना मी म्हटलं जसं मी म्हणजे जुन्या घरी जिथे राहते ना तिथे शेजारी एक दुकान आहे, डेअरी आहे आणि तिथे खूप छान दही दूध परत तूप असं म्हणजे गाईचं वेगळं मिळतं, म्हशीचं वेगळं मिळतं आणि तुपाचा जो टेक्स्चर आहे ना ते बघूनच आपल्याला समजतं की तूप किती प्युअर आहे किंवा कसं आहे. जे एकदम प्युअर तूप जे असतं ना ते अगदी दाणेदार दिसतं बघा. आणि या तुपाला तुम्ही कितीही दिवस ठेवलात ना तरी त्याला अजिबात असा एक उग्र वेगळा जसा वास येतो ना तसा अजिबात वास येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कशातही खाण्यामध्ये वगैरे पण घेतलत ना तरी मुलांना काहीच समजत नाही की म्हणजे तूप घातलंय की नाही घातलंय किंवा काय. तर म्हणून मला ह्यांचं तूप खूप आवडतं. हे त्यांच्याकडे ना 150 रुपये पाव मला पडलं हे तूप. हे गाईचं तूप आहे. आणि काय होतं ना आपण किचनमध्ये ठेवतो, समजा देवासाठी वापरण्याच्या वस्तू पण कधी कधी किचनमध्ये ठेवतो, पण मग कधी कधी आपला हातबोट लागून जातो आणि मुलांना कधी कधी माहीत नसतं तर चुकून तेच वापरतात, तीच गोष्ट वापरतात. तर म्हणून सगळं मिक्स नको, म्हणून मी म्हटलं की देवाला जे दिव्यासाठी आता जे तूप लागतंय ना तर त्याची वेगळीच बॉटल बनवू आणि ती मंदिराच्या इथेच म्हणजे देवघरामध्येच ठेवू, म्हणजे मग मिक्स होण्याचे चान्सेस खूप म्हणजे कमी किंवा नसतातच. तर आता ती बॉटल भरून ठेवली बघा. बरोबर 1 पाव जे तूप आहे ते त्या बॉटलमध्ये बरोबर बसला. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगेन की तूप, दही परत म्हणजे अशा ज्या गोष्टी असतात ना तेलाच्या वगैरे तर त्या तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये ठेवा. तूप तरी स्पेशली काचेच्या बॉटलमध्ये ठेवा, म्हणजे ते छान राहतं व्यवस्थित. तर आता ह्या बत्ती आहेत म्हणजे ह्या ज्या वाती आहेत, फुलवाती म्हणा किंवा पिळाच्या वाती म्हणा, तर ह्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता, इतक्या छान या वाती जळतात. आता खूप महिने झाले मी ह्या वाती वापरते. पहिले मी पिळाच्या वाती मागवल्या होत्या यांच्याकडून आणि त्यानंतर आता ह्या फुलवाती मागवल्या, कारण मला मागे बघा मी जो एक व्हिडिओ बनवलाय म्हणजे आपला तुपाच्या दिव्यांचा, तर त्याच्यासाठी मी या मागवल्या होत्या. तर दिवे सारखं सारखं बनवणं शक्य होत नाही आणि कसं ते फ्रीजमध्ये जागा पण खूप घेतं. त्यापेक्षा मी विचार केला की डायरेक्ट असाच दिवा लावला ना तर तो आणखीन मस्त बेटर राहतो.
कारण जे दिवे बनवले जातात ना, त्याच्यामध्ये तुम्ही एकदम प्युअर शुद्ध तुपाचा बनवलात ना, तर तो मेल्ट होतच राहतो. तुम्ही कितीही त्याला फ्रीज केलत ना, तरीही मेल्ट होत राहतो. म्हणून त्यापेक्षा म्हटलं डायरेक्ट तुपाचाच दिवा आपण लावू. तर आता मी हा जो दिवा लावते ना, हा आता पितृपक्ष जो आता सुरू झालाय आपला, तर त्याच्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घराच्या दक्षिण दिशेकडे असा दिवा लावायचा आहे आपल्या पितरांसाठी. तर ह्याची डिटेल माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे. तर हा दिवा लावल्यानंतर म्हणजे देवपूजा करायच्या आधी सकाळी सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. सकाळी मी जेव्हा लावला होता तेव्हा फुलवात लावली होती, पण ती पूर्ण जळून गेली. मग त्यामुळे आता मी तिथे पिळाची वात लावली. आणि असं काही नाहीये की तुम्ही दिवा बाहेर म्हणजे बाहेरून आतमध्ये घेऊ शकत नाही किंवा तिथेच त्याच जागेवर ठेवायचा, असे काही नियम नाहीये त्याचे. तर म्हणून दिवा मी पहिले आतमध्ये घेतला, कारण बाहेर खूप हवा होते, दिवा लगेचच विझतो. तर म्हणून मी आतमध्ये घेतला, व्यवस्थित प्रज्वलित केला आणि त्यानंतर तो आता इथे मी बाहेर ठेवते. तर ही माझ्या घराची ना दक्षिण दिशा आहे, हॉल मधलीच जागा आहे आणि दक्षिण दिशा आहे. पण दिवा ठेवताना तुम्ही घराच्या बाहेर दिवा ठेवायचा, म्हणजे बाल्कनीत ठेवलात तरी चालेल, किंवा जर तुमची दरवाजामध्ये येत असेल दक्षिण दिशा तर तुम्ही दरवाजाच्या इथे ठेवलात तरी चालेल. तर बघा YouTube वरती अशा प्रकारे पितृस्तोत्र तुम्हाला मिळून जाईल. तर हे मी पुस्तकामध्ये सुद्धा आहे, मी तुम्हाला सांगेन पुढे. आणि YouTube वर पण सर्च केलं तर हे स्तोत्र तुम्ही म्हणायचे. तर तुम्हाला माहीतच आहे की आता आपलं पितृपक्ष सुरू झालाय, म्हणजे पितृ पंधरावडा सुरू झालाय. तर आपल्याला दुसऱ्या काही खूप मोठ्या सेवा करता येत नसतील, तर ही जी पितरांची सेवा आहे ना, ही खूप साधी सोपी आणि खूप प्रभावी अशी ही सेवा आहे, जी तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करू शकता. आपल्या घराची जी दक्षिण दिशा असते तिथे पितरांसाठी आजपासून दिवा लावायचा आहे 15 दिवस, सकाळी आणि संध्याकाळी. त्याचे काही नियमसुद्धा आहेत. तो दिवा घराच्या बाहेर लावायचा आहे दक्षिण दिशेला. आणि त्याच्यासाठी ना, म्हणजे आपल्याला आता माझ्याकडे हे जे पुस्तक आहे नित्य सेवा मंत्र स्तोत्र, तर याच्यामध्ये पितृस्तोत्र दिलेलं आहे. किंवा तुम्ही YouTubeवर सर्च करा किंवा गुगलला सर्च करा, तुम्हाला पितृस्तोत्र मिळून जाईल. तर पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे दिवा लावल्यानंतर. आणि जे पण आपण आसन घेणार आहे, आसन घ्यायचे बोलण्यासाठी. आणि अगदी काहीच नसेल, हे बघा, हे पितृस्तोत्र असं दिलेलं आहे या पुस्तकामध्ये. हे 172 पानावरती दिलेलं आहे. तर पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर जर हेही नसेल, उपलब्ध होत नसेल, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या पितरांना म्हणजे आवाहन करायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की हा जो दिवा प्रज्वलित केला आहे हा तुमच्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी हा दिवा प्रज्वलित केलेला आहे. तुम्ही या पितृ पंधरावड्यात या आणि आमच्याकडून ज्याही काही चुका होत असतील तर त्याची माफी आम्हाला द्या. तुमचे चांगले आशीर्वाद, तुमचे सदाशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असू देत, अशी पितरांना प्रार्थना करायची. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात प्रभावी जी कुठली सेवा असते ना, ती ही पितरांची सेवा असते. कारण आपण असं म्हटलं जातं की एक वेळ म्हणजे देव एवढे कोपत नाहीत किंवा देव एवढे हे होत नाहीत, पण पितरांचं आपल्याला काहीच करता येत नाही. म्हणजे आपले जे पितृदेव आहेत ते जर एकदा तुमच्यावरती नाराज झाले तर कुठल्याच पद्धतीने तुम्हाला त्यांना म्हणजे आनंदी करता येत नाही किंवा त्यांना मनवणं खूप कठीण असतं. आणि म्हणून आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये काही ना काही बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला कळत नाहीत. आपल्याला असं वाटतं की आम्ही खूप सारं देवाचं करतो, पण तरीही या गोष्टी का होत आहेत, तर त्याच्यामागे हे असे जे पितृ किंवा मातृदोष असतात ना, त्यामुळे या गोष्टी घडत असतात. तर म्हणून त्या तारण्यासाठी किंवा काही प्रमाणात का होईना त्या कमी करण्यासाठी अगदी सोपी अशी सेवा आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ उद्या येईल, तर उद्यापासून सुद्धा तुम्ही हे सुरू करू शकता. तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावा. त्यानंतर हे स्तोत्र म्हटल्यानंतर किंवा प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आपल्या बाथरूममध्ये जायचं आहे, तिथे आपले हातपाय धुवायचे म्हटल्यानंतर. आणि त्यानंतर तुम्ही जे आसन घेतलं आहे तिथे पाणी शिंपडायचं आहे, तुमच्या अंगावर पाणी शिंपडायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण पितरांची कुठलीही सेवा केली किंवा आपण जसं आपण अंत्ययात्रेला किंवा कुठल्याही गोष्टीला जातो तर त्यानंतर आल्यानंतर आपण शुद्धीकरण करतो, तर तशाच प्रकारे आहे. आणि त्यानंतर आपण आपली जी रोजची देवपूजा आहे ना, ती आपण करायची आहे. तर मी तर म्हणजे दरवर्षी आता जेव्हापासून मला माहीत पडलं आहे तेव्हापासून मी ही सेवा करते. त्याचे काय परिणाम होतात काय नाही मला खरंच माहिती नाही आहे, पण
आपण आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे काही आपल्या आयुष्यात आहे ते आपल्या पूर्वजांमुळे आहे, आपल्या पितरांमुळे आहे, तर त्यांचे चांगले आशीर्वाद आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता अशा प्रकारे का होईना आपण व्यक्त करणं खूप महत्त्वाचे आहे. ही माझी त्याच्यामागची भावना आहे, तर म्हणून ही गोष्ट मी करते. तर चला आता मी रोजची पहिले देवपूजा करून घेते. तर पितरांची सेवा झाल्यानंतर आता रोजच्या देवपूजेला मी सुरुवात करते. तर संध्याकाळचं मी काय करते, तुळशीकडे एक दिवा लावते, दरवाजामध्ये एक दिवा लावते आणि एक तुपाचा दिवा देवाकडे सकाळ संध्याकाळच लावते. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, आता मी खूप दिवस झाले हे करते की तुपाचा जो दिवा आहे ना तो मातीच्या दिव्यामध्ये लावते. दिवाळीच्या वेळेला मी हे मातीचे दिवे भरपूर प्रमाणात आणले होते आणि माझ्याकडे बरेचसे 10-15 दिवे बाकी होते. तर आता आलटून पलटून मी त्या दिव्यांमध्ये ना हा तुपाचा दिवा लावते. फक्त जी फुलवात आहे ती मध्ये ठेवायची, आपलं जे तूप आहे ते त्यामध्ये घालायचं आणि बस तो दिवा लावायचा. आणि हे शुद्ध तूप हे कशावरून तुम्ही ओळखाल, जेव्हा दिवा जळतो तो अगदी स्थिर जळतो छान. त्यानंतर दिवा पूर्ण जळून गेल्यानंतर सुद्धा जी काजळी तयार होते ना ती अगदी इझिली निघते त्या दिव्यामधून आणि दिवा असं वाटेल तुम्हाला की ह्यात काही लावलंच नव्हतं, इतका स्वच्छ दिवा निघतो. तर हीच खूण आहे की तुम्ही जे तूप वापरताय ते अगदी प्युअर शुद्ध असं तूप आहे. तर हे तर मी आणलंय बाहेरून, पण जर तुम्ही घरी बनवत असाल तर आणखीनच बेस्ट आहे. तर म्हणून अशा प्रकारे आता बघा जे सगळं भरलं होतं ते सगळं इथेच ठेवते देवाच्या इथे, म्हणजे पटकन मिळतंही. नाहीतर काय होतं ना, मग एक एक गोष्ट घ्यायला परत इकडे तिकडे परत उठावं लागतं. म्हणजे पूजा करताना बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला सारखं उठावं लागतं. तर म्हणून इथे ड्रॉवर माझे बऱ्यापैकी मोठे आहेत, तर मग मी म्हणून ज्या ज्या गोष्टी लागतायत ना तर त्या मी इथेच गोष्टी ठेवते. आणि सकाळ संध्याकाळ आपल्या मंदिरामध्ये, आपल्या देवघरामध्ये ना तुम्ही तुपाचा दिवा नक्की लावत जा. तुम्ही तुळशीकडे सुद्धा तुपाचा दिवा लावू शकता, पण मी इथे देवघरातच लावते. आणि खरंच सांगते की इतकं प्रसन्न, इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना, का तुपाचा दिवा जेव्हा जळतो, तिळाचा दिवा जेव्हा जळतो, तेव्हा घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता येते. आणि तुम्ही भले ऑफिसला जात असाल, तुम्ही भले 9 वाजता जरी घरी येत असाल, तरी मी तुम्हाला सांगते की आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून किंवा तुम्ही आंघोळ करून तुम्ही देवाकडे फक्त दिवा लावा. तुमची जी दिवसभराची जी पण काही पूर्ण मळब असेल ना, जे पण तुमचं थकान असेल पूर्ण, ती पूर्ण निघून जाते. इतकं घरातलं वातावरण खूप छान होतं. नाहीतर काय होतं ना, आपण बाहेरून येतो, ऑलरेडी दिवसभराच्या डोक्यात खूप सारे विचार, खूप सारा स्ट्रेस असतो. पण ही मी तुम्हाला सांगते, तुमचं देवघर ही तुमच्या घरातली ही एकमेव अशी जागा आहे की ती तुमच्या मनातली सगळी मळब, सगळी चिंता आणि सगळी जी नेगेटिव्हिटी असते ना ती सगळी दूर करायला खूप 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 मदत करते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही खरंच ही गोष्ट करून बघा. फक्त घरात देवघर असणं किंवा देव असणं हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही त्यांची कशी सेवा करताय, काय करताय ते पण खूप महत्त्वाचं असतं. तर संध्याकाळी मी बघा दरवाजामध्ये सुद्धा, म्हणजे माझा जो हा उंबरा आहे तो उंबऱ्यामध्ये सुद्धा एक दिवा संध्याकाळचा लावतेच लावते. तुम्ही दोन्ही साईडला सुद्धा लावू शकता. जेव्हा काही कार्यक्रम असतात, काय असतं, तर तेव्हा मी दोन्ही दिवे लावते. नाहीतर इतर वेळी मी फक्त हा एकच दिवा या साईडला लावते. हा माझा ईशान्य कोपरा येतो आणि म्हणून तिथे मी रोज एक दिवा संध्याकाळचा प्रज्वलित करते. तर एक गोष्ट आता सध्या मला दिसण्यात आली, ती म्हणजे की जे श्रीयंत्र होतं ना, श्रीयंत्रावरती ना पावडर जमा झाली होती. तर चेक केल्यानंतर मला समजलं की ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ना, त्यातला एक मणी आहे ज्याला होल पडलेला दिसतोय. तर बऱ्याचदा मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ताई, अशा प्रकारे आमची माळ खंडित झाली आहे किंवा असं काही झालं माळीचं, तर काय करायचं? तर मी तुम्हाला सांगते की ही माळ एकदा खराब व्हायला लागली ना, मग ती खराबच होत जाते. मग त्याला दुसरा काहीही ऑप्शन नसतो. बरेच जण बघा, हा जो मणी आहे बघा, ह्याच्यामध्ये बघा खड्डा पडलेला दिसतोय तुम्हाला, तिथून ती पावडर निघते. म्हणजे ती एक प्रकारचे किडे असतात, तर ते खोदायला सुरुवात करतात आणि मग हळूहळू संपूर्ण माळ आपली खराब होत जाते. तर आता ह्याला दुसरं काहीही ऑप्शन नसतं, ही माळ तुम्हाला बदलावीच लागते. तर मीही गेली कल्याण वेस्टला वगैरे तर बघेन, कमळगट्ट्याची माळ घेऊन येईन. ही मी 51 मण्यांची ठेवली आहे, कारण 108 मण्यांची ठेवली ना तर ती खूपच मोठी होऊन जाते. तर आपला खूप ज्वलंत आणि महत्त्वाचा विषय तो म्हणजे की हे निर्माल्य.
तर ताईंनी खूप वेळा विचारलं मला की ताई तू या फुलांचं करतेस काय? खूप रोज खरं सांगते रोज ना जवळपास 1/2 किलोपेक्षा जास्त फुलं निघतात. आणि तुम्हाला काय वाटतं माझं मन म्हणजे हे होत नसेल का, दुखत नसेल का की फुलं जेव्हा आपण अशीच डायरेक्ट देऊन देतो? कारण मला असं वाटतं की नदीमध्ये सोडणं हा पण काही पर्याय नाहीये. कारण आपण म्हणजे पर्यावरणाला आपण खराब करायचं काम करतो त्याच्यामध्ये. तर मी तर सांगेन की तसं अजिबातच करू नका. म्हणजे जे निर्माल्य निघतं ना ते असं वाहत्या पाण्यात किंवा नदीत खरंच सोडू नका. कारण शेवटी तो कचरा जमा होतो पुन्हा त्या नदीमध्ये संपूर्ण. आणि खरंच नशिबाने ना मला खूप छान फुलं, खूप छान गजरे, जसे हवे तसे तसे छान छान गजरे मला इथे मिळतात. तर हे जे कंटेनर्स तुम्ही बघितले मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवले होते. आता खूप दिवस झाले मी वापरते आणि माझा एक रिव्ह्यू मी तुम्हाला देते की खूप 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 बेस्ट आहेत. माझे गजरे ना जवळपास 10 दिवस जरी मी यामध्ये फुलं किंवा गजरे ठेवते ना, तरीही फ्रेशच्या फ्रेश राहतात. तर तुम्ही नक्कीच मी तुम्हाला सांगेन की तुम्ही नक्कीच हे कंटेनर घेऊ शकता. जर तुम्हालाही अशा प्रकारे फुलं, गजरे किंवा काय असं जास्त वेळ, जास्त दिवस तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं ना, तरी एवढे दिवस राहत नव्हते. तेवढे माझे गजरे आणि फुलं अगदी फ्रेश राहतायत. तर आता बघा मी फुलं आणली होती आणि गजरे हे आणले होते. तगरचेच गजरे मिळाले मला, मोगऱ्याचे गजरे आज मिळाले नव्हते. तर आता या फुलांचं मी करते काय? कारण आता खूप सारी फुलं जमा होतात. तर हा जो तुम्हाला प्रकार दिसतोय म्हणजे हे जे मी काय आता करते, तर हे जवळपास 2 आठवड्या आधीचं ही गोष्ट आहे. आणि ताई मला बऱ्याच विचारतायत, की "तू सांगणार होतीस, तू सांगत नाहीयेस." त्याचं कारणच हे होतं, कारण मी हा एक्सपेरिमेंट करत होती आणि तो सक्सेसफुल झाल्यानंतरच मी तुम्हाला त्याचे रिव्ह्यू देणार होती. तर बघा मी सगळी फुलं आहेत ना, सगळी काय करत होती, जवळपास आठवडाभर मी ही गोष्ट करत होती, की फुलं जमा करून, गजरे जमा करून, मग फुलांचं ना फक्त ज्या पाकळ्या असतात ना, त्या काढायच्या. कारण फुलांचा जो देठाचा भाग असतो ना, तो लवकर म्हणजे म्हणतात ना, त्याची प्रक्रिया लवकर होत नाही. पण पाकळ्या अगदी नाजूक असतात. तर म्हणून सगळी जी पण झेंडूची, तगरची, गुलाबाची फुलं जी आहेत, मोगऱ्याची फुलं आहेत, तर ती गजरे पण जे मी वापरते, तर ती सगळी फुलं, सगळ्या फुलांच्या पाकळ्या मी अशा या मस्त ट्रेमध्ये छान पेपर ठेवला आणि त्याच्यावरती मस्त सगळी जमा करते. की याच्या मागचा माझा जो उद्देश होता ना, तो असा होता, की ही छान मी कडक उन्हामध्ये अशी मस्त सुकवत जाईन फुलं, म्हणजे पाकळ्या छान. आणि मग या पाकळ्यांपासून आहे ना आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येतात. एक तर पहिली गोष्ट तर गुलाब, समजा गुलाबाच्या पाकळ्या, तुम्ही गुलाबाची फुलं जास्त आणत असाल, तर गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या करून त्यापासून तुम्ही गुलकंद बनवू शकता. गुलाबाचं पाणी बनवू शकता. त्यानंतर ही जी सगळी फुलं एकत्र केलीत समजा, तर त्याच्यापासून तुम्ही छान धूप बनवू शकता. म्हणजे फक्त पाकळ्यांपासून नाही होत ते. तर त्याच्यामध्ये अजून गुगल वगैरे म्हणजे बरंच काय-काय मिक्स करावं लागतं. आपलं जे शेणाच्या शेणी मिळतात त्या मिक्स कराव्या लागतात. थोडंसं कापूर, तूप असं सगळं मिक्स करून ते धूप बनतात. पण ती पुढची प्रोसेस होती. पहिली प्रोसेस तर ही होती, की ही पाकळ्या मला छान व्यवस्थित सुकवायच्या होत्या. व्यवस्थित सुकल्यानंतरच त्या मिक्सरला छान ग्राइंड करता येतात. तर ह्या ज्या वेण्या मी आणते, तर ह्या वेण्यासुद्धा अशा प्रकारे आपण काढू शकतो. त्याला फक्त त्यांनी एक टाका फिरवलेला असतो. तुम्ही असं खेचत जाल ना, तर गजरे आणि वेण्या त्यातले फुलं असे छान वेगवेगळे होतात. तर ह्यामध्ये जी फुलं असतात ना, ही तगरची फुलं असतात. तर विरार साईडला मी एक व्हिडिओ बघितला होता, की ज्याच्यामध्ये विरार साईडला, वसई विरार काहीतरी त्या साईडला ना ह्या माळा बनवल्या जातात आणि अगदी स्वस्तामध्ये तुम्हाला या माळा तिथे मिळून जातील. तर असो, तर हे सगळं मी आता काय केलं, जे आपण भरपूर साऱ्या माळा होत्या माझ्याकडे, तर त्या सगळ्या माळांचे हे लोकर असते आतमध्येही, तर सगळं बघा काढून घेतलं. तर पूर्ण वेगळं केलं. तर हा माझा आठवड्याभरांचा फुलांचा बाजार होता सगळा, जो मी सगळा काढला पूर्ण. आणि ह्याचे परिणाम काहीच झाले नाही, 0. कारण तुम्हाला सांगते. कारण मी हे जेव्हा सुकत ठेवले ना बघा, ही जी ताटामध्ये फुलं सुकवली होती ना, ही एवढीच सुकली. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ट्रेमध्ये फुलं ठेवली, त्यानंतर जवळपास पूर्ण तो संपूर्ण आठवडा ना पाऊसच पाऊस सुरू होता. ऊन अगदी म्हणजे नाच्या बराबर ऊन येत होतं. तर त्याच्यामुळे काहीच फुलं सुकली नाहीत आणि सुकणं तर जाऊ दे बाजूला, पण त्यापेक्षा ते पूर्ण बुरशी लागली त्या पाकळ्यांना. तर माझी एवढी सारी मेहनत आहे ना, सगळी वेस्ट गेली. तर म्हणून मी म्हणजे तुमच्याकडे खरंच कडक ऊन असेल ना, एकदम कडक,
तर तुम्ही हा उपाय करा. माझ्याकडे तरी सध्या तरी अजून हे कडक ऊन पडत नाहीये, तर त्याच्यामुळे हा प्लॅन माझा पूर्ण फ्लॉप झाला. कारण एवढी सगळी फुलं मी छान पाकळ्या काढल्या होत्या, सुकवल्या होत्या आणि पूर्ण वाया गेल्या. म्हणजे पूर्ण त्याला संपूर्ण अशी बुरशी, खालून पूर्ण बुरशी लागली. त्यामुळे तो प्लॅन काही झाला नाही. पण अशी गोष्ट, ह्या गोष्टी करून म्हणजे हे करून तुम्ही बरंच काही करू शकता. तर ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आता जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर असंच एक व्हिडिओचं ब्रीफ म्हणून मी तुम्हाला सांगते की आता जो पितृपक्ष, हा पितृ पंधरवडा जो सुरू झाला आहे, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात महत्त्वाची जी कुठली सेवा म्हटली जाईल ना, तर ती म्हणजे दान करणं. तुम्ही दान करा. तुमच्या पितरांच्या नावाने तुम्ही अन्नदान करा किंवा कोणाला कपडे दान करा किंवा जे तुम्हाला काही वाटतं किंवा त्या व्यक्तीला जे काही आवडत असेल ते तुम्ही दान करा. त्याचं पुण्यफळ तुम्हाला खूप मिळतं. आपले पितृ तृप्त होतात त्या गोष्टींनी. आणि बऱ्याचशा काही गोष्टी असतात पितृपक्षाच्या बाबतीत. बरेचसे लोकांना न्यूनगंडसुद्धा आहेत की पितृपक्षात चांगली काही खरेदी करायची नाही, कुठे काही चांगल्या तीर्थक्षेत्राला जायचं नाही. तर असं अजिबात नाही आहे. हे खूप चांगले दिवस असतात. या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या पितरांच्या आठवणींसाठी किंवा त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं काम का करत नाहीत? शुभ मुहूर्त का नसतात या काळामध्ये? कारण असं म्हटलं जातं की आपण स्वतःच्या म्हणजे स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या उपभोगासाठी आपण काही खर्च करण्यापेक्षा जर आपण तेच पैसे किंवा त्याच गोष्टी, तोच वेळ जर आपण आपल्या पितरांच्या सेवेमध्ये द्यायची असते, म्हणून या काळामध्ये ह्या साऱ्या गोष्टी केल्या जात नाहीत. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही काही खरेदी करू शकत नाही किंवा तुम्ही कुठे तीर्थक्षेत्री जाऊ शकत नाही, असं अजिबात नाही आहे. तर तो न्यूनगंड तुम्ही काढून टाका मनातून आणि अन्नदान करा. मी तर म्हणेन सगळ्यात श्रेष्ठ जे कुठलं दान आहे आणि श्रेष्ठ जी कुठली सेवा आहे ना, तर ती अन्नदानाची आहे. अगदी तुम्हाला जसं जमत असेल, आपली जशी ऐपत असेल ना, त्या हिशोबाने आपण कुठलीही सेवा करायची. असं नाही आहे की कोणी सांगतंय तर एवढंच केलं पाहिजे, तेवढंच केलं पाहिजे, असं अजिबात नाही आहे. तर ही सगळ्यात छान, सगळ्यात उत्तम, सगळ्यात श्रेष्ठ अशी पितरांची सेवा आहे. पितृपक्षामध्ये नक्की करा. त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे की जे मी तुम्हाला निर्माल्याचं सांगितलं, तर निर्माल्याचं मी ह्याच्यासाठीच सांगत नव्हती. खूप साऱ्या ताई कमेंट करत होत्या की ताई तू सांगितलं नाही, तू फुलं काय करतेस. मला पण स्वतःला पर्सनली खूप वाईट वाटतं कधी कधी की इतकी सारी फुलं आपण अशीच टाकून देतो किंवा काय. पण मी जेव्हा विचारलं, म्हणजे जे कचरा गोळा करण्यासाठी येतात इथे, तर आमच्याकडे सुका कचरा, ओला कचरा असा वेगवेगळा नेला जातो आणि त्याचे दिवससुद्धा आहेत की सुका कचरा ह्याच दिवशी नेला जाईल, ओला कचरा या दिवशी नेला जाईल. तर त्याचं जे आहे ना, ते याच्यासाठी केलं आहे की जो ओला कचरा नेला जातो तर त्याच्यापासून खत निर्मिती केली जाते. तर हे मी त्यांना विचारलं पर्टिक्युलरली की काय केलं जातं याच्यापासून, कुठे दिला जातो, काय वगैरे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याची खत निर्मिती केली जाते. तर भले जर घरात आपल्याला ते ऑप्शन अवेलेबल होत नाही आहे, तर निदान बाहेर तरी ते जेव्हा जातं आहे तेव्हा त्याचं खतच बनवलं जातं आहे. तर ती खूप चांगली गोष्ट. ते ऐकून मला खूप समाधान वाटलं. जो कुठेतरी एक मनात असं कितीही झालं तरी मनात असं कुठेतरी वाटतं की अरे एवढं वेस्ट जातं आहे, असं कचऱ्यात जाते असं वाटत होतं. पण तसं नाही आहे, त्यापासून सुद्धा खत बनवलं जातं. तर ते खूप मला समाधानकारक वाटलं. तर म्हणून जे पण निर्माल्य मी तुम्ही बघितलं की मी घरी ट्राय केलं खत बनवण्यासाठी, पण ते खूप खराब होतं. आणि जसे म्हणजे आता तुम्ही वातावरण बघताय की कधी ऊन असतं, कधी पाऊस असतो आणि इथेही डायरेक्ट ऊन येत नाही, त्याला खूप कडक चांगलं ऊन लागतं. ज्यांच्या टॅरेस असेल ना, तर त्यांना खूप बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही अशी फुलं काढून छान सुकवून त्याच्यापासून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. स्प्रे बनवू शकता, वेगवेगळे धूप बनवू शकता, बऱ्याच गोष्टी आहेत. तर तुम्ही छान काही त्याच्यापासून बनवू शकता. पण ज्यांच्याकडे असं ऑप्शन नाही आहे, तर तुम्ही तुमच्याकडे जे कचरा गोळा करण्यासाठी येतात, तर तुम्ही त्यांना विचारा की सुका कचरा, ओला कचरा वेगवेगळा केला जातो का. जात असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही त्याच्यामध्ये द्या. म्हणजे तुमचं जे निर्माल्य निघतं तर ते कुठे वाया जात नाही, त्याच्यापासून छान खत निर्मितीच केली जाते. तर असं आहे. माझ्याकडे तरी सध्या हेच ऑप्शन आहे. आणखीन ह्याच्यापेक्षा जर काही चांगलं ऑप्शन मिळालं मला त्याच्यासाठी, तर मी नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. पण तुर्तास जी गोष्ट मी अनुभवली किंवा ज्या गोष्टी मी बघते करते, तर त्याच गोष्टी मी ज्या आहे, जे जसं आहे ते तसं मी तुमच्यासमोर म्हणजे दाखवते आणि सांगते. तर अशा काही गोष्टी आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला,
जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवरात्रीसाठी खूप छान काहीतरी स्पेशल मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे लवकरच. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.